कोकणनगर आयोजित आमदार किरण भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2026 हे आयोजन. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला पहिला रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला महालक्ष्मी साईनगरचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये महापुरुष कोकणनगरचा संघ. नाणेफेक जिंकले साईनगर महालक्ष्मी साईनगर संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले बॅटिंगसाठी. चला बॅटर्स देखील पाठवायचे आहेत. महापुरुष कोकणनगर सलामीचे बॅटर्स येऊ द्यात. त्याचबरोबर या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात सफवान बारगीर सर असतील आणि त्याचबरोबर नदीम सय्यद सर हे पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. 5 षटकांचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शुभम आणि रोहनची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली. पहिला सामना फैसल मुल्ला मित्रमंडळ कोकणनगर आयोजित आमदार किरण भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय ओरम क्रिकेट स्पर्धा. पहिला दिवस पहिला रणसंग्राम. एका बाजूला महालक्ष्मी साईनगर तर दुसऱ्या बाजूला महापुरुष कोकणनगरचा संघ. थँक्यू सो मच डीजे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शुभम वरेकर आणि रोहन मांडवकर ही शुभम मांडवकर आणि रोहन वरेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातला पहिला सामना, या स्पर्धेचा पहिला सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी क्रिकेट समालोचक आर्य वेडे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातला पहिला सामना फैसल मुल्ला मित्रमंडळ कोकणनगर आयोजित किरण भैया सामंत ओराम क्रिकेट स्पर्धा. पहिला दिवस पहिला सामना. स्ट्रायकिंग एंडवरती शुभम मांडवकर आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पंच सफवान बारगीर यांचा आला इशारा. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अपूर्व. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. आकार द्यायला सुरुवात झाली. अकाउंट ओपन झालंय. आता मात्र या पहिल्या बॉलवरती उघडलं जात आहे. पहिला सामना आपण पाहतो या स्पर्धेचा. आजचा उद्घाटनाचा दिवस आणि या उद्घाटनाच्या दिवसातला हा पहिला सामना रंगतोय. पहिला चेंडू थोडासा एक्स्ट्रा हातायला. सरळ बॅटने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन येते डीप मधून. सिंगल इथे कंप्लीट होते. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू थोडासा आउटसाइड ऑप्शन, त्यानंतर लाईनमध्ये बदलाव केला. थोडासा स्टंप टू स्टंप हाताळण्याचा प्रयत्न. तिथे 2 धावा आल्या आणि आता मात्र धावसंख्या 3 वरती पाहायला मिळते. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी आतल्या साईडला चेंडू आदळतोय तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. 4 या आकड्यावरती धावफलक. 4 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 5 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असणार आहे. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडवरती राहुल वरेकरला आपण पाहतोय लेफ्ट हँड. रोहन वरेकरला आपण पाहतोय लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळते. राहुल वरेकर यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल धाव, एक चिकी सिंगल चोरटी धाव इथे धावफलकावरती ऍड होतीये. रोहन वरेकरने देखील आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. अपूर्वला आपण पाहतो आतापर्यंत मोठ्या फटकांपासून लांब ठेवलाय. अजूनही जर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला.
यावेळेस डाऊन द लेग पुन्हा एकदा पंच वळतील, दोन्ही हात समांतर झाले, एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती 6 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर बॅट्समन देखील संयम दाखवत आहेत, कारण पहिलं षटक आहे, पहिला सामना आहे, खेळपट्टीचा अंदाज घेत आहेत आणि त्यामुळे संयम देखील बॅटर्सचा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर प्रोटेक्शन येत आहे, तोपर्यंत एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या बदलते 7 या आकड्यावरती धावफलक 7 ऑन दी बोर्ड. एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न पाहायला गेलाय. जमेची बाब म्हणजे अगदी विचार केला तर अजूनही एकही डॉट बॉल खेळलेला नाहीये, म्हणजेच काय संयम दाखवलाय, सेन्सिबल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न बॅटर्सचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 धावा इथे धावफलकावरती, क्षेत्ररक्षण देखील बदललं जात आहे, लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि त्यामुळेच गोलंदाजाला देखील कुठेतरी अडचणीमध्ये टाकलं जात आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील. सर दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 7 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 7 ऑन दी बोर्ड, स्ट्रायकिंग एंड वरती शुभम मांडवकर. खोलवर डप्प्याचा बॉल, क्या बात आहे, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या स्पर्धेतला आजच्या दिवसातला पहिला निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चांगला चेंडू हातायला गेला, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल डीप ऑफ द क्रीज हातायला आणि त्यामध्ये यश आलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 7 या आकड्यावरती धावफलक 7 ऑन दी बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव आली आहे. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. 8 या आकड्यावरती धावफलक 8 ऑन दी बोर्ड. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, संयम दाखवलाय दोन्ही बॅटर्सनी. 5 षटकांची मॅच आहे, त्यांना देखील माहिती आहे 5 षटकं थोडीशी मोठी मॅच आहे. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना संयम दाखवणं गरजेचं आहे आणि तो संयम सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल, डिफेन्स केला, पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक समाप्त झालंय. धावा बनवल्या गेल्यात फक्त आणि फक्त 8. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होईल त्या अगोदर ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं, ओ डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी वीर बने याच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा बनवल्या गेल्या आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये वीर बने याच्या खांद्यावरती विश्वास दाखवला जातोय. समोर स्ट्रायकिंग एंडवरती रोहन वरेकरला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आतापर्यंत एकच चेंडू फेस केला, एक सिंगल त्याच्या बॅटमधून आले. तरीचा विचार केला तर या मॅचमध्ये पहिलं षटक पाहायला गेलं तर खेळपट्टीचा अंदाज घेतलाय. चला टायमर लावला असणार आहे.
लोअर फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा संधी होती, संधी चुकते. कुठेतरी जर पाहायला गेलं तर गोलंदाजाकडून चुकी झालेली, मात्र इथे डॉट बॉल येतोय. मोठा फटका खेळला जाऊ शकला असता, या चेंडूवरती मॅक्सिमम धावा बनवण्यामध्ये यश आलं असतं, मात्र कुठेतरी जर पाहायला गेलं तर टायमिंगची कमतरता पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाली. 8 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. शफल झाले, ऑन साइडला हुक केलाय, धावा बुक केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी या स्पर्धेतला आजच्या दिवसातला पहिला षटकार. यस दिसे या आकड्यावरती धावफलक 14 ऑन दी बोर्ड. शफल झाले आणि त्यानंतर हुक करून 6 धावा बुक केल्या. धावसंख्या पुढे सरसावले. 14 या आकड्यावरती धावफलक. पहिला षटकार वीर बनेच्या विरोधात आलाय. यावेळेस रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर कलटी. आला एक शानदार चौकार. यस दिसे एक चौकार. धावसंख्या किती? 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. क्या बात आहे रोहन बरेकर. आता मात्र आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे. हो, यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पुढचा दरवाजा बंद केला, मागच्या दरवाजाने चोरी झाली. विकेट मिळते. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये सादिक कानी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावरती नॅट नंबर 3 आज कोकण नगर परिसरातील आणखीन एक दर्जेदार बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. पहिला धक्का बसलाय 18 या आकड्यावरती. पहिला फलंदाज बाद झालाय. लोअर फुल टॉस बॉल सर बॅटने ट्राय केलंय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्स मधून प्रोटेक्शन येईल तोपर्यंत एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 19 ऑन दी बोर्ड. एक सिंगल घेतले, स्ट्राईक रोटेट केले, संयम आल्याला दाखवला जातोय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर रोहन बरेकर एक चांगला स्टार्ट दिला होता, त्यानंतर एक चांगला चेंडू वीर बनेचा आणि त्याची खेळी संपुष्टात आणली होती. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती शुभम मांडवकरला आपण पाहतोय थोडासा स्ट्रगल केलाय. अजूनही जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क त्याच्या माध्यमातून तितकासा चांगला मिळालेला नाहीये. यावेळेस देखील पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. या एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावत आहे. दरम्यान 2 षटकांचा की इथे समाप्त झालाय. दोन षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात त्या 20. पहिली 2 षटकं समाप्त झाले. 10च्या सरासरीने धावा आल्यात त्या म्हणजे 20. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं. ओ टू डीजे, कम ऑन डीजे.
तिसे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये ओमकार यादवला आपण पाहतोय. समोर स्ट्रायकिंग एंडवरती शुभम मांडवकर. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 10च्या सरासरीने 20 धावा बनवल्या गेल्या. सफल झाले. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर बीट केलं जात आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. कुठेतरी जर या मैदानाचा विचार केला तर 360 ग्राउंड आहे आणि या मैदानावरती फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये 50 ते 60 धावा बनवाव्या लागणार आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 10च्या सरासरीने 20 धावा आल्या आहेत. मात्र आता ॲक्सिलेटरवरती पाय ठेवावा लागणार आहे. ठेवलाय का ॲक्सिलेटरवरती पाय ठेवला, मात्र बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फटका फसलाय. विकेट मिळते. धक्का क्रमांक 2. शुभम बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती चैतन्य इप्ते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 4 आता मात्र चैतन्य इप्ते यांना आपण पाहतोय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर 2 फलंदाज बाद झालेत. सुरुवात नक्कीच चांगली केली होती. रोहन परेकर 1 षटकार 1 चौकार आला आणि त्यानंतर धावसंख्येला रोख लगावला, ब्रेक लावला आणि त्यानंतर आणखीन 1 विकेट आली शुभम मांडवकरची. दोन्ही सलामीवीर आता मात्र तंबूच्या आश्रयात आणले गेलेत आणि आता मात्र नवीन बॅटर चैतन्य इप्तेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओमकार यादवला आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळत. अजूनही धाव खर्च केलेला नाहीये पहिल्या 2 चेंडूंवरती. पुन्हा एकदा सरळ बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. मनगटाचा वापर तिथे पाहायला मिळाला. प्रोटेक्शन येतंय डीप मधून. एक सिंगल धाव इथे धावफलकावरती ऍड होतीये. 21 या आकड्यावरती धावफलक. कुठेतरी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये प्रयत्न होता धावा बनवायचा, आक्रमकता दाखवण्याचा. त्या प्रयत्नामध्ये विकेट आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्येला ब्रेक लावला गेला. कुठेतरी जर पाहायला गेलं तर वर्चस्व राहिलंय गोलंदाजांचं. कमबॅक करण्यासाठी अजूनही दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतले. फ्लाइंग स्लिप मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड होतीये. या एका सिंगलच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती. 22 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्ट्रगल बॅटर्स दोन्ही करतायत मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्या धावा अजूनही आलेल्या नाही आहेत. धावा येणं गरजेचं आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅटची कडा. बॅटची आउटसाइड एज. पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅन मधून क्षेत्ररक्षक येईल. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्यात 23. उर्वरित 2 षटकं स्लॉग ओव्हरची 2 षटकं पाहणार आहोत. त्याआधी ऐकूया डीजेचं एक झूम. दिसे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रणय जाधवला आपण पाहतोय. 4थ्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकामध्ये बनवल्या 23 धावा. स्लॉग ओव्हरची ही 2 षटकं. आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केलं जात आहे. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येईल. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. मात्र आता एकेरी दुहेरी धावेने काम चालणार नाहीये. आक्रमकता दाखवावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. 2 सलामीवीर बाद झाल्यानंतर या 2 बॅटर्सना जकडून ठेवण्यामध्ये यश आलंय. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका केला जातोय. प्रोटेक्शन पुन्हा एकदा डीप मध्ये आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय.
या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 26 या आकड्यावरती धावफलक, 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा सध्याच्या घडीला आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. इन ॲक्शन आपण सध्याच्या घडीला सादिकला पाहतोय. सरबाटने फटका केला, फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक 3. आणखीन एक फलंदाज सादिक कनी बॅक टू द पवेलियन. यस डीजे. शाह यांना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर एक विस्फोटक बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 3रा धक्का बसला. 5व्या क्रमांकावरती शरीफ शहा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विस्फोटक फलंदाज म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं कोकणनगर परिसरातील आणखीन एक दर्जेदार बॅटर. सरबाटने घेण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्याच्या मस्तकावरती दस्तक. टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. एक शानदार षटकार. धावसंख्या पुढे सरसावते. आता मात्र 32 या आकड्यावरती धावफलक, 32 ऑन दी बोर्ड. एक षटकार आलाय आल्या शरीफच्या बॅटमधून. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केली, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलं जातं. या अगोदर अगदी जर पाहायला गेलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये यश आलं. एक षटकार आला आणि त्यानंतर थोडासा आडवा बॅटने फोर्स करण्याचा प्रयत्न, टर्न करण्याचा प्रयत्न आणि तिथे फिंगर रोल, गोलंदाजीची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हो, आणखीन एक क्या बात आहे. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी आला एक आणखीन एक शानदार षटकार. स्लॉग वरचं अखेरचं हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओमकार यादवला आपण पाहतोय. 3ऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप मधून आलंय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला स्ट्रायकिंग गेन वरून, थांबवलं गेलंय कुठेतरी. बॅटर्स नॉन स्ट्रायकिंग गेन वरून हलगर्जीपणा पाहायला मिळाला. दुसरी धाव झाली देखील असती, प्रयत्न करणं गरजेचं होतं. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 39 या आकड्यावरती, 39 ऑन दी बोर्ड. हो, यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. जर कोणताही नवीन संघ उपस्थित असेल तर आपली नाव नोंदणी समालोचन कक्षामध्ये करायची आहे. कोणताही नवीन संघ जर इथे उपस्थित असेल तर नाव नोंदणी करायची समालोचन कक्षामध्ये. सफल झाले. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा धाव येते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 40 या आकड्यावरती. हळूहळू जर पाहायला गेलं तर एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ क्या बात आहे. आडवा बॅटचा हा कडवा प्रहार, बॉल सीमा पार. आणखीन एक शानदार षटकार. चला, आयोजन कमिटी बॉलची पूर्तता करायची. धावसंख्येचा आता विचार केला तर 46 या आकड्यावरती धावफलक. काय बॅटिंग केली जाते. शरीफ आले आणि त्यानंतर शरीफ नावाचं वादळ देखील मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना पाहायला मिळतंय. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. धावांचा पाऊस पाडला गेला. एकदम धावगतीला वाढवलं जातंय. रनरेट देखील वाढवला जातोय. धावसंख्या आता मात्र पाहायला गेली तर 46 या आकड्यावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. या 3 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील, सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. तुर्तास यश शरीफ शाह यांना देखील आलाय, मात्र पाहावं लागेल आता कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल. 3 चेंडू शिल्लक आहेत. ओमकार यादवला आपण पाहतोय, लेफ्ट आर्म गोलंदाज. शफल झालंय, सरळ बॅटने फटका केला, फटका फसतोय, विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. मॉर्निंग स्टार संघ आपण जर उपस्थित असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. मॉर्निंग स्टार संघ, मॉर्निंग स्टार आपण असाल उपस्थित असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार राजपूत याला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती, नॅट नंबर 6 बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 46 आकड्यावरती चौथा धक्का बसलाय, चौथा फलंदाज बाद झालाय. एक महत्वाचा बॅटर, ज्या बॅटरने धावगती वाढवली, ऍक्सिलेटरवरती पाय दिला, त्याला माघारी धाडला आणि त्याची जागा घेण्यासाठी ओमकार राजपूत बॅटिंगसाठी. हो, यावेळी आला सरळ बॅटने फटका केला, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, यावेळी झेल सोडला गेलाय. इथे जीवनदान मिळालंय, फक्त आणि फक्त एकच धाव. थँक्यू डीजे. फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. 47 या आकड्यावरती धावफलक, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे, फटका विशेष येणार का? हो, यावेळेस प्रचंड वेग, शरीराचा वेध घेतलाय, सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय का? थांबवला गेलाय. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. लेग बाईसच्या स्वरूपात आलेली ही एकेरी धाव आणि षटकाची होतीये. इथे सांगता मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 48 या आकड्यावरती 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 48 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. 30 चेंडूंचा खेळ असणार आहे. तोपर्यंत ऐकूया उत्तरार्धाकडे वळण्याच्या अगोदर आपण ऐकतो डीजेचं सुमधुर गाणं.
साईनगर दरम्यान पहिल्या इनिंगच्या अखेरीस पूर्वार्धाच्या खेळाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 48 बनवल्या गेल्या, 49 धावांचं आव्हान ठेवलंय. 30 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता असणाऱ्या सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हर्ष आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी रोहन वरेकर याला आपण पाहतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं महत्त्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. 30 मध्ये आवश्यकता 49 अगदी जर पाहायला गेलं तर या मैदानाचा विचार केला तर धावा तितक्याशा बनवल्या गेलेल्या नाही आहेत. मात्र त्या धावा रोखण्यासाठी गोलंदाजांना आता मेहनत घ्यावी लागणार आहे. गोलंदाजांना संघर्ष करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या षटकामध्ये अगदीच विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक हे तटीय सर्कलच्या बाहेर असतील आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे. रोहन वरेकरला आपण पाहतो हे महत्त्वाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय. बॅटिंगच्या माध्यमातून देखील कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाजी धुरा सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती हर्षला आपण पाहतोय आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाच चला 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. स्पीडअप घ्यायचंय. कोकण नगर संघ 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. चला दरम्यान सामन्याला सुरुवात होते. रन चेस कडे आपण वळतो. उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळतोय. उर्वरित 30 चेंडू आवश्यकता 49 धावांची. पंचांचा आला इशारा. पुन्हा एकदा रन चेस. सरळ बॅटची कडा घेतली पाठीमागे चाललाय. बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येईल. सिंगल इथे कंप्लीट होते. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील अगदी आरामामध्ये पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येला इथे श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. खातं उघडलं जात आहे. आता मात्र जर पाहायला गेलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे फक्त आणि फक्त 2 धावा मिळाल्या. 2 धावेने अकाउंट उघडलं जात आहे. खातं उघडलं. हर्षला आपण पाहतोय. हर्षचं देखील खातं उघडत असताना पाहायला मिळतंय. यावेळी सरळ बॅटने फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी आला एक शानदार षटकार. हर्षच्या बॅटमधून षटकार आलाय आणि आता धावसंख्या 8 या आकड्यावरती. क्या बात आहे. सुरुवात अपेक्षित होती तशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला फटका. क्षेत्ररक्षक नव्हते. अगदी तेज क्षेत्र निवडलंय. हो यावेळेस प्रचंड वेगात जाणारा बॉल. इथे जर पाहायला गेलं तर विकेट किपर कडून चुकी झाली आहे. धावा किती मिळतील? इथे धावा मिळतील. 2 तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल देतील का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. थांबवला गेलाय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे थांबवलं जात आहे. लेग बाईच्या स्वरूपात या 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने डबल डिजिटमध्ये धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 10 या आकड्यावरती धावफलक. 10 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा काही चालू आहे. खऱ्या अर्थाने आता हे षटक थोडंसं महागडं होत चाललंय कारण पहिल्या इनिंगमध्ये धावा नव्हत्या. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जातं. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येईल. एकेरी धाव इथे पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट केलं जात आहे. षटकारानंतर एकेरी दुहेरी धावा इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर्सचा पाहायला मिळतोय. 11 या आकड्यावरती धावफलक. धावा रोखावा लागणार आहेत. रोहन वरेकर सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर कोकण नगर परिसरातून या खेळाडूची देखील चर्चा पाहायला मिळते. मात्र इथे आडवा बॅटने ऑन साईडला फोर्स केलाय. चेंडूला पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी आला एक शानदार षटकार. से 17 या आकड्यावरती धावफलक. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक महागडं ठरतंय. रोहन वरेकरच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. दोन्ही बॅटर्सच्या बॅटमधून षटकार आलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक हुलकावणी दिली आहे. हा बॉल देखील धन 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 सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
हस्ते नाणेफेक केलं जात आहे मॉर्निंग स्टार संघाच्या विरोधामध्ये. वक्रतुंड स्पोर्ट्सचा संघ दोन्ही टीम्स कॅप्टन आपला टॉस का बॉस कक्षामध्ये अवेलेबल आहेत. नाणेफेक केलं जाईल अख्तर सागवेकर सर यांच्या शुभ हस्ते. या सामन्याचा आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक केलं जात आहे. आपला मेन स्क्रीनवरती देखील टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. मेन स्क्रीनवरती दृश्य टिपली जात आहेत. नाणेफेकीचं दृश्य टिपलं जात आहे. अख्तर सागवेकर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक पार पडलाय. मॉर्निंग स्टार संघाने नाणेफेक जिंकलाय. निर्णय देखील लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॅक टू द क्रिकेट. सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. दिशा दिली जाते. प्रोटेक्शन डीप म्हणून आलंय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय. चांगला कॉल, चांगला निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर 22 या आकड्यावरती धावफलक जवळपास अर्धा सामना खिशामध्ये घातलाय. मात्र अजूनही जर पाहायला गेलं तर शरीफ यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. स्ट्रायकिंग एंडवरती विकास ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. खोलवर टप्पाचा बॉल दांडी गोल सक्सेसफुल. माघारी परतावा लागतंय. पहिला धक्का. विकास बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार यादव दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आता मात्र आणखीन एक विस्फोटक बॅटर सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र कौतुक शरीफचं करावं लागणार आहे. एक महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. यावेळेस ड्राईव्ह केलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेटचा कॉपी बुक फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. फक्त आणि फक्त एकच धाव या फटक्यावरती मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचतंय 23 या आकड्यावरती. 23 ऑन दी बोर्ड. 21 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा मनगडाच्या साह्याने ऑन साईडला फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडाची ताकद तिथे दाखवली गेली. एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल. पुन्हा एकदा दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं निराशाजनक राहिलंय आणि त्यामुळेच फलंदाजाला देखील संधी मिळाल्यात. धावसंख्येचा आता विचार केला तर 25 या आकड्यावरती धावफलक जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 20 मध्ये 24 बनवायचे आहेत. यावेळेस देखील वेगात टाकलेला बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचं आहे कारण या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्येच अर्धा सामना जवळपास खिशात घातला गेला आणि त्यानंतर आता जर दबाव टाकायचा असेल तर निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न सध्याच्या घडीला शरीफ शाह करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. तितक्याशा धावा अजूनही खर्च केलेल्या नाहीयेत. यावेळेस देखील क्या बात आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. षटकाची झाले सांगता. 2 षटकांचा खेळ झाला इथे समाप्त. धावा बनवल्या गेल्यात त्या 25. जिंकण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आवश्यकता 24 धावा बनवायच्या. 24 धावा रनचेस आपण पाहणार आहोत. मात्र त्या आधी ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं. ओ टू डीजे.
त्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सादिक खान याला आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सादिकच्या खांद्यावरती दिली गेली. दुसऱ्या षटकामध्ये शरीफने काही अंशी कमबॅक करून दिलाय. समीकरण बदललंय. 18 मध्ये 24ची आवश्यकता आहे. 8च्या सरासरीने धावा बनवायच्यात. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 8च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन महत्वाचं आहे आणि ते स्ट्राईक रोटेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 26 या आकड्यावरती धावफलक आवश्यकता 23 धावांची 17 मध्ये 23 हे समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सादिक वरती विश्वास दाखवलाय. धावा रोखावा लागतील या मॅच मध्ये कारण जर विचार केला तर पहिलं षटक महागडं आल्यानंतर शरीफ यांचा कमबॅक आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये काही अंशी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला जातोय महापुरुष कोकण नगर संघाचा. सरळ बॅटने फटका डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केला जातोय. प्रोटेक्शन येतंय डीप मधून. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसवते. 27 या आकड्यावरती धावफलक 22ची आवश्यकता आहे. 16 मध्ये 22 बनवायचे आहेत. येणारे 16 बॉल 22ची आवश्यकता आहे. आता मात्र फलंदाजांच्या मनामध्ये देखील उलटी गिनती चालू झाली आहे. उलटे आकडे मोजण्यासाठी सुरुवात झाली कारण रन चेस आहे आणि या रन चेस मध्ये उलटे आकडे मोजण्यासाठी आता सुरुवात झाली आहे. यावेळेस प्रचंड वेगात मनगडाच्या साह्याने टर्न केला ऑन साईडला. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. फक्त आणि फक्त एकच धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती लगावली जाते. प्रयत्न केले जात आहेत. मेहनत घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर संघर्ष करतायत. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पाहायला मिळतो आणि त्यामुळे सध्याच्या घडीला दोन्ही संघ स्टेबल पोझिशन मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरणाचा विचार केला तर 15 मध्ये 21ची आवश्यकता आहे. 15 मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. टप्पाचा बॉल बॅटची कडा घेतले. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. फेकी थोडीशी खराब. फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली आणि त्यामुळे इथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. क्षेत्ररक्षण खराब राहिले. क्षेत्ररक्षण निराशाजनक राहिले. धाव तर वाचवल्या मात्र फेकी तिथे खराब पाहायला मिळाल्या. धावसंख्या 29 या आकड्यावरती अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 14 मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. पहिला सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकानंतर महापुरुष कोकण नगरचा संघ मॅच मध्ये पुनरागमन करत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर येणारे 13 चेंडू असतील. 13 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 20 बनवायचे आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर कमबॅक करतायत. पुनरागमन फाईट बॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार यादव दुसऱ्या बाजूला स्ट्रगल करतायत. धावा बनवाव्या लागतील. महत्वाचा सामना आहे. आडवा बॅटने फटका केला. फटका पुन्हा एकदा फसतोय. रोहन वरेकर चेंडूच्या खाली. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. ओमकार यादव बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीसी. तीन षटकांचा केस समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती. येणारे 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये 20ची आवश्यकता आहे. संघर्ष केले जात आहेत. मेहनत घेतली जात आहेत. म्हटलं जातं ना मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी ना करे ये गलत बात आहे आणि तीच मेहनत मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. 12 मध्ये आवश्यकता 20 धावांची आहे. या मॅच मध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर रंगतदार अवस्थेमध्ये सामना. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. त्यानंतर कमबॅक कसं असावं तर शरीफ शहा सारखं असावं. काय कमबॅक करून दिलं संघाला आणि सध्याच्या घडीला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 षटकांचा केस शिल्लक आहे. 12 मध्ये 20ची आवश्यकता आहे. लोअर फुल टॉस बॉल. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडाचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. आला एक शानदार षटकार. कम ऑन डीसी.
आकड्यावरती शरीफ शहाच्या विरोधात षटकार आलाय, लोअर फुल टॉस बॉल आणि त्याचा फायदा पुरेपूर घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ताकद होती, नजाकत होती, टायमिंग होता. आणखीन एक चांगला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी आणखीन एक चौकार. थँक्यू सो मच डीजे. रन बॉल इक्वेशन पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक करून दिलाय हर्षने. आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. हो, यावेळेस प्रचंड वेगात बॉल, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 9 चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे. एक षटकार आणि एक चौकाराने हर्षने कुठेतरी संघाच्या डगआउट मध्ये हर्ष उल्हास पसरवलाय. मात्र आता जर पाहायला गेले तर इथे डॉट बॉल आलाय. 9 चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर संघर्ष करताय शरीफ शाह. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर पुनरागमन त्यांनीच करून दिलं होतं. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चाललाय. दुसऱ्या धावेसाठी हालचाल सुरू झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. क्या बात आहे, रनिंग बिटवीन द विकेट कमालीची. आणि इथे 2 धावा धावफलकावरती. 41 या आकड्यावरती धावफलक. येणारे 8 बॉल, आवश्यकता 8 धावांची आहे. 8 मध्ये 8 बनवायचे आहेत. समीकरण सोपं आहे. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र सातत्य आता गोलंदाजाला दाखवावं लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचा हर्ष आता आक्रमक होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल फॉलो थ्रू मध्ये. क्या बात आहे, धावा वाचवल्यात. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. जसा निर्धाव चेंडू येतोय तसा सामना पुन्हा एकदा कोकण नगर संघाच्या बाजूने घुसतोय आणि जशा धावा येत आहेत तसा सामना साईनगर संघाच्या बाजूने घुसताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे, पहिला सामना. ही स्पर्धा आपण पाहतोय फैसल मुल्ला मित्रमंडळ आयोजित भैया सामन यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजली गेली आणि हा पहिला सामना इथे मात्र अगदी जर पाहायला गेलं तर अटीतटीचा पाहायला मिळतो. रोमहर्षक सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला फटका केलाय. प्रोटेक्शन डीप मधून आला. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 42 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ झाला इथे समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या 42. जिंकण्यासाठी 6 बॉल असणार आहे आणि या 6 बॉल मध्ये बनवायच्या त्या 7 धावा. 6 मध्ये 7ची आवश्यकता आहे. अखेरचं षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार, कोणत्या गोलंदाजाकडे पाचारण केलं जाणार पाहावं लागणार आहे. कारण महत्वाचा सामना, नॉकआउटचे सामना आहे. इथे जर पराभव झाला तर पुढच्या वर्षाची प्रतीक्षा पाहावी लागणार आहे आणि त्यामुळे दोन्ही संघ ही मॅच देखील अगदी शेवटची मॅच असल्यासारखी खेळत आहेत. चांगला खेळ रंगताना पाहायला मिळतोय. पहिला सामना आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे रंगलाय. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 27 धावांची खेळ आतापर्यंत हर्षच्या बॅटमधून आले. संघाला कुठेतरी जर पाहायला गेलं तर पुनरागमन करून दिले. संघाला एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर रिक्वायर्ड रन रेट आटोक्यात आणण्यामध्ये काम हर्षने केलंय. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना फिनिश करायचा आहे. 6 मध्ये 7ची आवश्यकता आहे. मॉर्निंग स्टार आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मॉर्निंग स्टार संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि लगेचच हा सामना संपल्यानंतर आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला, दरम्यान 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस सामना असणार आहे. म्हणजेच काय तर या 7 धावा आपल्याला बनवाव्या लागणार आहेत. 7 पेक्षा कमी चालणार नाहीयेत, 6 देखील चालणार नाहीयेत. महत्वाचा सामना आहे, नॉकआउटचा सामना आहे. महापुरुष कोकण नगरच्या विरोधामध्ये महालक्ष्मी साईनगरचा संघ. 6 बॉल 7ची आवश्यकता. पहिला बॉल घेऊन सौचा पाहायला मिळतात. पहिला बॉलवरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि इथे झेल सोडला गेलाय. अगदी जर पाहायला गेलं तर दोन्ही हातांच्या मधून हा झेल जमिनीला दान झालाय. हातातला आंघोळीचा साबण जसा अलगत निसतावा तसा हा झेल सुटलाय आणि इथे एक सिंगल धावफलकावरती लगावली जाते. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि इथे झेल सोडलाय. महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होत आहेत. धावसंख्येचं टोटल 44 या आकड्यावरती. 5 मध्ये 5ची आवश्यकता. 5 बॉल 5ची गरज आहे. क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण हा पाठीचा कणा असतो आणि ते क्षेत्ररक्षण कुठेतरी खरा पाहायला मिळालंय. ती चिंतेची बाब राहिली आहे महापुरुष कोकण नगर संघाची. यावेळेस डाऊन द लेग, पंचांचा इशारा. यस, इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 45 या आकड्यावरती धावफलक. विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलाय. आता मात्र महालक्ष्मी साईनगर संघाने
पुढच्या फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा, 4 धावांची आवश्यकता. 5 मध्ये अजूनही 4 धावा करायच्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा येते आणि पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बदललं जाते. 46 धावा धावफलकावरती. सामन्याचा आता मात्र विचार केला तर 5 बॉल आणि 3 ची आवश्यकता. 5 मध्ये 3 धावा. हळूहळू जर पाहायला गेलं तर गोलंदाजाने देखील होप सोडले, कारण झेल सोडला आणि त्यानंतर थोडासा गोलंदाज देखील निराश पाहायला मिळाला. रिव्हर्सचा फटका केलाय. एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या आकड्यावरती. 47 ऑन दी बोर्ड. 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा काही शिल्लक असणार आहे. 2 धावा बनवायच्या. 4 मध्ये 2 ची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये आता मात्र जर पाहायला गेलं तर विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी तयार झालाय. मात्र अजूनही महापुरुष कोकण नगर संघ हा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण बदललंय. धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल का? हो यस, धावा रोखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 3 बॉल आणि 2 ची आवश्यकता. पहिला सामना आहे आणि या स्पर्धेचा पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 मध्ये 2 ची आवश्यकता आहे. म्हटलं जातं ना, लढता लढता हरलो जरी लढाईला माझा अंत नाही. लढेन पुन्हा उठेन, शांत बसायला काय मी संत नाही. आणि दोन्ही टीम संघर्ष करतायत, लढतायत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. हो, यावेळेस पुन्हा एक दाडवा बॅटने फटका केला. प्रोटेक्शन डीप मध्ये आलंय. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय का? कलेक्शन खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव विजयाची आली आहे. या 2 धावेच्या मदतीने सामना जिंकलाय. महालक्ष्मी साईनगर संघाने पराभूत केलाय महापुरुष कोकण नगर संघाला आणि आता पुढच्या फेरीमध्ये देखील दाखल झालाय.